शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली असून येत्या 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आणि या निकालाविरोधात अजित पवार गटाने हायकोर्टात धाव घेतली। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटलांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत कोर्टाने विधानसभा अध्यक्ष आणि शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले। आता ह्याच्यात उद्धव ठाकरे जसे सुप्रीम कोर्टात आले होते तसेच पवार साहेब पण सुप्रीम कोर्टात येतील आणि एकाच ठिकाणी हे मॅटर चालेल। त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर काय म्हणतं ते आपल्याला बघावं लागेल। तुम्हाला माहीतच असेल की जे शिवसेनेचं मॅटर आहे ते 1 मार्चला ठेवलेलं आहे। पक्ष आणि चिन्हाबरोबरच राहुल नार्वेकरांचं जे डिस्क्वालिफिकेशनच्या अगेन्स्ट जी पिटिशन शिवसेनेने इथं उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी फाईल केलं ते इथं 1 मार्चला आहे। तशाच पद्धतीने पवार साहेब पण इथे लवकरच मॅटर फाईल करतील। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।